माझ्या बघून कोण प्रार्थना बोलते? प्रार्थना बोलायची आहे. मी म्हणते तृप्ती गावडे. चला, हात रब करा. प्रत्येक वेळी हात रब करून घ्यायचे. डोळे बंद, चष्मा असेल तर चष्मा काढून ठेवायचा आहे. चला. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता मी माझ्या माता पिता तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. तथा ईश्वर गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्त्रार चक्रातून, माझ्या सहस्र चक्रातून, माझ्या सातही चक्रात माझ्या सातही चक्रात मध्ये. अ, प्लीज कोण गाणं बोलतंय, प्लीज माईक म्यूट करा प्लीज. माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, माझ्या ऑरामध्ये माझ्या ओरामध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. मी विसरल्या कोणाचं तरी गाण्याच्या ह्याच्यात अनाहत चक्रातून हातात बोलली ना मी. हो, गाणं चालू होतं, डिस्टर्ब व्हायला होतं असं की आपल्याला. सॉरी. बरोबर. काय हरकत नाही, काय हरकत नाही, चालेल. चला, आता आपण काल ऑरा क्लिनिंग सगळ्यांना समजलं आहे. तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण आपले 2 मूठ हातामध्ये खडे मीठ घ्यायचं. आता खडे मीठ आपल्याला बघा, रेकीचे साधक आहात तुम्ही, ऑरा क्लीन करायचं तर घरात मीठ भरून ठेवायचं. मग 2 मुठी घ्यायचं, आंघोळीच्या पाण्यात टाकायचं, आंघोळ करायची, केसावरून करायची आंघोळ. आणि बाजूला चांगल्या पाण्याची पण बालडी भरून ठेवायची आणि आंघोळ करायची. कोणाला जर स्किनचा प्रॉब्लेम असेल तर थोडंसं मीठ टाका. तसंच घरामध्ये पण लादी क्लीन करा, म्हणजे घराचा ऑरा आपण क्लीन केला असा होतो. मिठाच्या पाण्याने लादी पुसायची. आता इथे आपण अफर्मेशन आज हे करणार आहे, अफर्मेशन. त्याच्या आधी आपण अटुलमेंट काय आहे ते समजून घेऊया. अटुलमेंट, रेखीमध्ये अटुलमेंट ज्याला दीक्षा असेही म्हणतात, अशी प्रक्रिया आहे जिथे रेखी गुरु शिष्याला देतो. गुरुकडनं शिष्याला मिळते दीक्षा ती. त्याच्याने तुमचे म्हणजे आपले 7 चक्र असतात ते डिवाइन एनर्जीशी कनेक्ट होतात. त्यासाठी आपल्याला दीक्षा घेणं जरुरी आहे. जेव्हा तुम्ही दीक्षा घेता तेव्हाच तुमच्या हातातून रेखी ऊर्जा वाहते. रेखी ऊर्जा तेव्हाच वाहते, म्हणून अटुलमेंट घेणं फार फार गरजेचं असतं. इथे सगळ्यांनी ज्यांनी 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 अटुलमेंट घेतली आहे त्यांनी परत घेऊ नका. आणि जे घेणार आहे, उद्या उद्या अटुलमेंटचा दिवस आहे आपला, ज्यांना घ्यायचे त्यांनी घ्या. बाकी जे उद्या ज्यांनी घेतले पहिले पण कुठे क्लास वगैरे करून, तर त्यांनी खरंच घेऊ नका आणि उद्याच्या क्लासला नका येऊ. तर जे आहेत घेणारे त्यांनीच या, फक्त उद्याच्या क्लासला त्यांना अटुलमेंट दिली जाणार आहे. पण त्यासाठी आता बघा, इथे क्लास तर आपला फ्रीच आहे, कोणाला पैसे द्यायचे नाहीये, पण अटुलमेंट म्हणजे दीक्षा फ्री मध्ये दिली जात नाही. म्हणून ज्यांना ज्यांना अटुलमेंट घ्यायचे त्यांनी 151 पे करायचे आहेत मला. मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आणि तसंच अटुलमेंट झाल्यावर इथे आपला उद्या कोर्स संपेल 5 दिवसाचा. 5 दिवसाच्या कोर्स नंतर आपल्याला काय शिकायचं आहे बघा. तुम्ही जेव्हा अटुलमेंट घेता तेव्हा तुमचं कनेक्शन येतं युनिव्हर्स बरोबर, अशी हातातून तुमच्या ऊर्जा वाहते. आणि रेकीचा रूल पण आहे, रेकी कधी फ्री घेऊ नये आणि कोणाला देऊ पण नाही. आता तुम्ही पण रेकी हिलर जेव्हा अटुलमेंट व्हाल तेव्हा एक रेकी हिलर व्हाल, तुमच्या हातातून एक 20% तुमच्या हातातून 20 ते 30% ऊर्जा वाहणार आहे. नंतर सेकंड लेवलला तुमच्या हातातून 50% होणार, मास्टर लेवलला तुमच्या हातातून 100% ऊर्जा वाहणार आहे. आणि ज्यांना माझ्यासारखा इथे शिकवायचं असेल तर त्यांनी ग्रँड मास्टरी पुढे शिकावं.
पण इथपर्यंत तर आपला कोर्स मास्टरी पर्यंत आहे, तर आपण त्याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत? आपला रेखी मास्टर लेवल असेल. आता हा फर्स्ट लेवल आहे. सेकंड लेवल, थर्ड लेवल, फोर्थ लेवल म्हणजेच मास्टर लेवल. हे तिन्ही लेवल मास्टर लेवल येणार आहे आपले. तर आपण काय काय ह्याच्यामध्ये शिकणार आहोत? सेकंड मध्ये पण अटुलमेंट असणार आपल्याला, सेकंड लेवलचे अटुलमेंट असणार, प्लस रेखीचे सिम्बॉल असणार, डिस्टन्स हिलिंग असेल रेखी, नंतर विश बॉक्स असेल, 5+मल्टिप्लाय 55 विश असतील, क्रिस्टल नॉलेज असेल बेसिक मध्ये तुम्हाला. हे तुम्हाला बोनस मध्ये मिळणार आहे. क्रिस्टलचं तुम्हाला ह्याच्यातलं बेसिक नॉलेज फ्री मध्ये मिळणार आहे बोनस म्हणून. टेलिपॅथी आहे, मेडिटेशन आहे, घराला व घरातील लोकांना प्रोटेक्शन आहे, निगेटिव्हिटी पासून लांब कसे राहावे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, व्हिज्युअलायझेशन आणि कपूर दिवा. तसंच तसंच आता थर्ड मध्ये म्हणजे मास्टर लेवल करुणा रेखी ही बोलतात, त्याच्यामध्ये पण पॉवरफुल सिम्बॉल आहेत तुम्हाला. क्रिस्टल यूज कसे करायचे, कसे ग्रीड लावायचे ते तुम्हाला आहे. त्याच्यात परत तुम्हाला कायनोसॉलॉजी आहे, कलर ऑफ थेरपी आहे, सायकिक अटॅक आहे, सायकिक आक्रमक दूर कसे करणे ते आहे. परत उपचार विधी आहेत, साऊंड हिलिंग आहे, कर्मा मेडिटेशन आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन, सुवर्ण द्रव मेडिटेशन आणि डेली प्रॅक्टिस असेल आपली त्याच्यामध्ये. चला, आता बोनस म्हणून तुम्हाला क्रिस्टल देणार आहे इथे. क्रिस्टल म्हणजे क्रिस्टलचा बेसिक कोर्स मिळणार आहे इथे तुम्हाला. आता तुम्हाला अजून काय मिळणार आहे ह्याच्यामध्ये? रेकॉर्डिंग मिळणार आहे कायमस्वरूपी तुम्हाला, कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे, पीडीएफ मिळणार आहे, लाईव्ह क्लासेस असणार आहे आपल्याला आणि अटुलमेंट असणार आहे इथे. चला, आता हा तुम्ही पूर्ण कोर्स केल्यावर तुम्हाला खरंच तुमच्या म्हणजे तुम्ही एक परिपूर्णता म्हणजे असं हे होणार, रेकीचं चॅनल होणार. आणि खरंच इतका सगळ्यांना रिझल्ट आहे ना. रेकी ही विद्या सगळ्यांनी शिकलीच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात एक रेकी हिलर असलाच पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही शिकता आणि पुढे प्रगत होता तेव्हा तुम्हाला कळतं की रेकीचे काय फायदे आहेत. आणि तुम्हाला हा वन टाइम कोर्स आहे, लाईफ टाइम तुम्हाला याचा फायदा घ्यायचा. आणि तुमच्यासाठीच नाही, तुमच्या मुलांना, तुमच्या मुलीला, तुमच्या घरातले सदस्य आहेत त्यांना पिढी दर पिढी तुम्ही शिकू शकता. आता ह्याची प्राइस आहे पूर्ण कोर्सची 10,000. तुम्ही बाहेर पण बघा किती कोर्सची प्राइस आहे, पण मी इथे सगळ्यांना शिकता यावं म्हणून कमीत कमी प्राइस ठेवले. तुम्ही बाहेर काढा प्राइस, 3,999 रुपये प्राइस आहे ह्या कोर्सची, पूर्ण कोर्सची. हा 21 दिवसाचा कोर्स असणार. तुम्हाला सगळं गाईड केलं जाणार, सगळं शिकवलं जाणार इथे. ज्यांना खरंच इंटरेस्ट असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि उद्या अटुलमेंटचे पण 151 ह्याच्यावरच टाकायचे आहे. स्क्रीनशॉट सगळ्यांनी घ्या. झालं असेल तर आपण पुढच्या विषयाकडे जाऊया आपल्या. उद्या अटुलमेंटला येताना पाणी पियायचंय, एक दिवा, मेणबत्ती, अगरबत्ती काहीतरी लावायचंय, आजूबाजूचं वातावरण शांत करायचंय. लादीवर बसणार असेल तर डायरेक्ट लादीवर बसायचं नाहीये, काहीतरी आसन हंतरायचं आहे आणि त्याच्यावर बसायचं आहे. आणि रेखीला कॉल करून उद्या यायचं आहे तुम्ही, कारण उद्या मी अटुलमेंट देणार, तर रेखीला कॉल करूनच यायचं आहे सगळ्यांनी. चला, आता आपण पुढे जाऊया आपला विषय. इथपर्यंत समजलंय. आता अफर्मेशन म्हणजे काय आणि कसे करावे? नियमितपणे पुनरावृत्ती करा. दररोज दिवसातून अनेक वेळा तुमचे अफर्मेशन पुन्हा करा. अफर्मेशनवर विश्वास ठेवा. तुम्ही जे शब्द बोलत आहात त्यावर विश्वास ठेवा आणि त्याची कल्पना करा. अफर्मेशन खालील प्रमाणे दिले जातात. नकारात्मक विचार ओळखा. तुम्हाला बदलायचे असलेले नकारात्मक विचार ओळखा. सकारात्मक विधान तयार करा. सकारात्मक वर्तमान काळात आणि वैयक्तिक अफर्मेशन तयार करा. अफर्मेशन म्हणजे काय आणि ते कसे दिले जाते? अफर्मेशन म्हणजे एक सकारात्मक विधान जे नकारात्मक विचारांना आव्हान देण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी वारंवार वापरले जाते. हे तुमच्या अवस्थेत आता म्हणजे मी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तर काढा, मी तुम्हाला सांगते. आता आपल्या मनाला दिलेल्या स्वयंसूचना म्हणजे अफर्मेशन. इथे आपल्याला दिवसातून किती विचार येतात, त्यातले 95 विचार आपले निगेटिव्ह असतात, 5%
आपले चांगले असतात, पण दरवेळेस आपल्या विचारांमध्ये असतं की हे मला जमेल का, ते मला जमेल का, हे मी करू शकते का, मी ते करू शकते का, माझ्या बाबतीत असं होणार नाही. तर आपण आता हे शिकायचं आहे, नाही हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा आहे. युनिव्हर्सला नाही हा शब्द अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह अफर्मेशन करायचंय. होणार आहे. बघा, कुठच्याही गोष्टीचा रिझल्ट लवकर येत नाही, पण हळूहळू हळूहळू येतोच. जसं तुम्हाला पण माहितीये, तुम्ही लहानाचे मोठे काय लगेच झाले नाही. म्हणजे आपण सगळेच. आपल्याला वेळ लागलाच ना, प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ लागतोच. त्याच्यामुळे फक्त श्रद्धा, युनिव्हर्सवर तुम्हाला विश्वास पाहिजे, बस. तुम्ही बरोबर त्यात ग्रोथ करणार कुठच्याही याच्यामध्ये. बोलण्यामध्ये असो किंवा पॉझिटिव्ह विचारांमध्ये असेल. असं बोला की मी हेल्दी आहे. तर काय काय बोलतात ना, मला तर काय बरंच वाटत नाही, मी तर अशीच आहे, मी तशी आहे. तर एक लक्षात ठेवा, नेहमी बोलताना असं बोलायचं, मी हेल्दी आहे, माझे आरोग्य चांगले आहे, माझ्याकडे खूप धन आहे. आता सकाळचे जे सकाळच्या क्लासला आत्ता आत्ता जे आहेत त्यांना माहितीच आहे किती पॉझिटिव्ह अफर्मेशन आहेत तिथे. तसेच आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. आता अफर्मेशनचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, काय परिणाम होतो ते पण आपल्याला बघायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला सांगेन, सगळ्यांनी इथे फोकस राहा. तुमच्या घरात, तुम्ही आता जिथे बसलायत, तुमच्या घरामध्ये अशी कोणती लाल वस्तू आहे बघा, आठवा. ती आत्ताच्या आत्ता उठून घेऊन यायची माझ्यासमोर. ती चालेल, काही गरज नाही असं काय एकदम. अरे वा, मस्त. माधुरी मॅम, अजून? सुलभा मॅडम, तुम्ही काय आणलंय? अरे वा, छान छान. अजून? हे चालेल का मॅम? हो हो, चालेल 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 चालेल, काही हरकत नाही. अजून कोणी काय आणलंय दाखवा, मला दिसलं पाहिजे. तुम्ही दिसणार नाही. प्रदीप सर, दाखवा वस्तू पटापट, चला. आता मला इथे सांगायचं, तुम्ही ही वस्तू का आणली? कोण सांगू शकतं का वस्तू ही आणली? कारण तुम्ही फोकस होतात मी जे सांगितलंय त्याच्याकडे. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला आठवलं की मला लाल वस्तू ते आणायची आहे. चालेल का? हा, बरोबर. चालेल चालेल, गुड. का वस्तू आणली ही कळलं का तुम्ही? हो. फोकस होतात तुम्ही. कुठच्याही गोष्टीकडे लक्षात ठेवा, फोकस असाल ना तुम्ही, ती बरोबर आणणार तुम्ही. इथे आता आपल्याला बघा, अफर्मेशनची जादू बघा काय असते. आपण बघा कधी कधी घरामध्ये पण असतो, लहानपणी आपली आई बोलते, आपण काय पण बोलतो वगैरे, तर आपली आई बोलते, अरे बोलू नका बोलू नका, घर तथास्तु बोलतं, वास्तू तथास्तु बोलते, असं वाईट बोलू नका. आपण एखादा शब्द आपल्याला कळत नव्हतं, पण आपण असं पटकन बोलून जायचं. तर ते काय करू शकतं ते बघा. आता डॉक्टर मासारू इमोटो आहेत, त्यांचा हा प्रयोग आहे. त्यांनी 3 बरण्या घेतल्या, इथे लक्ष द्या, 3 बरण्या घेतलेल्या आहेत. त्या तिन्ही ह्याच्यात भात ठेवलेला आहे. एकाला लव, नथिंग आणि हेट. लव आहे तिथे खूप चांगलं चांगलं अफर्मेशन दिलं गेलं आहे, नथिंग काहीच नाही, आणि हेटला खूप वाईट साईड बोललं गेलं आहे. तर आता तुमच्या समोर परिणाम आहे, तुम्ही बघा. 2 दिवसानंतर त्या बरण्या खोलल्यानंतर लवच्या ह्याच्यात खरंच चांगलं होतं ना, भात होता तसाच होता चांगला. नथिंगच्या ह्याच्यात ठीक, तो पण म्हणजे त्याच्यावर असर नाहीये तेवढा, म्हणजे आहे, खराबच झालाय तो पण. पण हेडच्या ह्याच्यामध्ये बघा किती खराब झालाय तो. झाला आहे ना, म्हणजे वाणीचा पण आपल्या किती परिणाम होतो अफर्मेशनचा. म्हणून आपण जे बोलतो ते आपल्याला मिळतं, पण युनिव्हर्स द्यायला बसलाय आपल्याला. पण आपण दरवेळेस बोलतानाच असे अफर्मेशन करायचे आहेत, असे चांगले अफर्मेशन करायचे आहे. जेवण करताना, आपण जेवण करताना पण चांगल्या मनाने करायचंय. कारण का, आता जेवण जर चांगल्या मनाने केले ना, आपल्या घरातले खाणार असतात, तर ते आपले वाईट व्हायब्रेशन असतात, ते त्यांना, त्या घरातल्या सगळ्यांना लागतात. म्हणून जेवण करताना पण आपण चांगल्या ह्यानी करायचंय, जेवण आनंदाने करायचं आहे. ठीक आहे, तुमचा मूड नसेल तरी पण असा आणा, आनंद आणा. आणि सरळ रेखीला कॉल करा. रेखीला कॉल करायचा आहे, तुमची एखादी भाजी बिघडली असेल, काय बिघडली असेल, रेखीला कॉल करायचा, बाबा
ही भाजी चांगली होऊन दे, माझ्या सगळ्यांना आवडून दे. आता तो पुढे आपला येईल विषय. आपण कसं प्रत्येक गोष्टीला अफर्मेशन द्यायचं आहे. थोडक्यात प्रत्येकाने अफर्मेशन लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की अफर्मेशन कसे करायचे आहेत. थोडक्यात लिहून घ्या अफर्मेशन. सगळ्यांनी पेन वही तर आहे. माझ्या मुलाला उत्तम जोडीदार भेटलेला आहे. बघा, ह्या पण गोष्टी जरुरी असतात हं. पुढे जाऊन मुलांना जोडीदार मिळणं, मुलगा किंवा मुलगी. माझ्या मुलाला किंवा मुलीला उत्तम जोडीदार मिळालेला आहे. त्या दोघांचं खूप छान पटत आहे आणि ती दोघं आम्हाला बघत आहे. व्यवस्थितरित्या सांभाळत आहेत आम्हाला सासू सासऱ्यांना. ते एक अफर्मेशन आलं. दुसरं अफर्मेशन लिहा, माझ्या मुलाला XYZ कंपनीमध्ये, तुम्हाला कुठच्या पाहिजे त्या, XYZ कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे. इतक्या इतक्या सॅलरीचा, म्हणजे तुम्ही लिहा किती अमाऊंट टाकायची आहे तुम्हाला, तेवढ्या सॅलरीचा जॉब मिळालेला आहे. तो खूप खुश आहे आणि दिवसेंदिवस नाही तर महिनोन-महिने त्याचा पेमेंट वाढत चाललेला आहे. हे एक अफर्मेशन येईल. बरोबर? त्यामुळे त्याची प्रगती तर होत आहे, त्याचबरोबर आम्ही पण हॅप्पी आहोत. हे एक अफर्मेशन आलं. आणि जेव्हा तुम्हाला कुठची वस्तू मिळते, आता समजा त्या मुलाला पेमेंट चांगला झाला आहे, किंवा तुम्हाला सून किंवा साथीदार, तुम्हाला ज्यांची लग्न झाली नसते त्यांना साथीदार चांगला मिळण्यासाठी पण बोला आहे. मला उत्तम साथीदार मिळालेला आहे. जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा युनिव्हर्सला तेव्हा थँक्यू बोलायचंच आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी. हे बोलायला विसरायचं नाही आहे. आणि आता स्वतःसाठी पण अफर्मेशन मागायचे. मी हेल्दी आहे. स्वतःसाठी अफर्मेशन मागा. मी हेल्दी आहे, मी आनंदी आहे. कोणताही आजार झाला असेल समजा तुम्हाला, तर आजाराचं नाव नाही घ्यायचं. मला शुगर झाले, मला हे झालंय, तसं काहीच नाही बोलायचं. माझं थ्रोट चक्र खूप ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहे. आजाराचं नाव नाही इथे घ्यायचं. लक्षात घ्या, 7 चक्रांपैकी कुठे का आजार आहे, काय आहे ते बोलायचं रोज. की माझं मणिपूर चक्र स्ट्रॉंग, ऍक्टिव्ह, बॅलन्स आहे, कायमचं मी आनंदी आहे. माझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. आता नवरा बायको असेल तर माझं आणि माझ्या मिस्टरांचं खूप छान बॉन्डिंग आहे. आमचं दोघांचं खूप छान पटत आहे. माझ्याकडे पैसा सहज येत आहे. पैसा मला सहज अट्रॅक्ट होत आहे. आय एम अ हेल्थ मॅग्नेट, हेल्थ मॅग्नेट, हेल्थ मॅग्नेट. मी केलेल्या प्रत्येक कामातून मला चांगला रिझल्ट मिळत आहे कायमच. चला, आता आपल्याला पाण्याला अफर्मेशन द्यायचंय, अन्नाला अफर्मेशन द्यायचंय. आपण जे काय जेवण बनवतो घरी, त्या जेवणाला अफर्मेशन द्यायचंय. पाणी घेऊन या काचेच्या ग्लासामध्ये. जेवढं पिणार आहेत, कुठचं स्टीलचं पण चालेल ज्यांच्याकडे नसेल तर, पण प्रत्येकाने काचेच्या ग्लासात पाणी घेऊन या. आणि आता लक्ष द्या इथे. एका हातात असा ग्लास घेतला तरी चालेल, एक हात असा ठेवला तरी चालेल, किंवा टेबलावर ग्लास ठेवला तरी चालेल. हे बघा, असा असा. आणि खाली बघायचंय, त्या पाण्याकडे बघायचंय. तुमचं थर्ड आय कडनं पूर्ण पाण्यात लक्ष गेलं पाहिजे हं. पूर्ण लक्ष गेलं पाहिजे. कसं परत एकदा सांगा मॅडम, लक्षात नाही आलं माझ्या. हे बघा, हे असं घ्या किंवा टेबलावर ठेवा डायरेक्ट. असं घेतलं तर असं वरती, आणि त्याच्याकडे बघायचं आतमध्ये पाण्यात. तुमच्या थर्ड आय कडनं त्याच्यात बघायचं आहे. किंवा टेबलावर ठेवलात ना, तर असे दोन्ही हात वरती करा आणि बघा त्याच्यामध्ये, तरी चालेल. चला, आता आमच्या क्लासला देतो तेच मी अफर्मेशन देणार आहे. हे पाणी दोन्ही, अन्नाला पण तसंच द्यायचं आणि पाण्याला पण द्यायचं आहे. पण आता आपण पाण्याला देतो. फक्त मी पहिली एक लाईन अन्नाला बोलेन, म्हणजे तुम्ही अन्नासाठी पण तीच वापरू शकता. हे पाणी व अन्न. माझ्या मागून कोण बोलतंय? बोलू मी. हा, बोला बोला मॅडम. त्याच्या पाण्यात बघा हा. मी अन्न नाव घेते, पण आता आपल्याला पाण्याला द्यायचं आहे, लक्षात ठेवा. माधुरी मॅडम, हात कप असे ठेवलेत ना, असे. हम्म. हा,
असे ठेवा. हं. हे पाणी व अन्न हे पाणी व अन्न दिव्य दिव्य रेकीच्या ऊर्जेने दिव्य रेखीच्या ऊर्जेने चार्ज होत आहे चार्ज होत आहे आणि मला माझ्या जीवनात आणि मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण प्रत्येक क्षण परम सुख, परम सुख, समाधान, आरोग्य, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य व दीर्घायुष्य, आयुष्य आयुष्य व दीर्घायुष्य, ऐश्वर्य ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्रदान करत आहे. प्रदान करत आहे. माझ्या शरीरातील माझ्या शरीरातील सप्तचक्रे नेहमी सप्तचक्रे नेहमी ऍक्टिव्ह, जागृत, संतुलित असतात. ऍक्टिव्ह, जागृत, संकलित असतात. मी नेहमी प्रचंड एनर्जेटिक, मी नेहमी प्रचंड एनर्जेटिक, आनंदी असते आनंदी असते आणि प्रामाणिक स्मार्ट वर्क करते. आणि प्रामाणिक स्मार्ट वर्क करते. हे पाणी ग्रहण केल्याने हे पाणी ग्रहण केल्याने माझे नातेसंबंध माझे नातेसंबंध सगळ्यांबरोबर आपोआप सगळ्यांबरोबर आपोआप आपुलकीचे, प्रेमाचे, आपुलकीचे, प्रेमाचे, विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे मी नेहमी सुखी व समाधानी असते. सुखी व समाधानी असते. तसेच माझा ऑरा तसेच माझा ओरा दिवसेंदिवस पॉझिटिव्ह, दिवसेंदिवस पॉझिटिव्ह, स्ट्रॉंग, तेजस्वी झाला आहे स्ट्रॉंग, तेजस्वी झाला आहे. आणि माझे व्यक्तिमत्व आणि माझे व्यक्तिमत्व आकर्षक, प्रतिभावंत, आकर्षक, प्रतिभावंत, यशवंत, कीर्तिवंत, यशवंत, कृतिवंत, कर्तृत्ववान, ऐश्वर्य संपन्न, कर्तृत्ववान, ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न वैभव संपन्न असे दिवसेंदिवस होत आहे. असे दिवसेंदिवस होत आहे. माझे शरीर सुदृढ, सशक्त, माझे शरीर सुदृढ, सशक्त, बलवान, तेजस्वी झाले आहे. बलवान, तेजस्वी झाले आहे. माझे व्यक्तिमत्व माझे व्यक्तिमत्व नेहमी पैसे आकर्षित करते नेहमी पैसे आकर्षित करते आणि माझे बँक अकाउंट आणि माझे बँक अकाउंट पैशाने ओव्हरफ्लो झालेले आहे. पैशाने ओव्हरफ्लो झालेले आहे. आता ते पाणी ग्रहण करा हळूहळू आणि त्याची मला चव सांगा कशी आहे. नारळ पाणी सारखं गोड वाटत होतं मॅडम पाणी खूप. नक्की हो, नक्की तसंच शरीराला अगदी सुखद वाटत होत. गोड लागतंय. हो, खरंच. कारण तुम्ही त्याच्यात तसे अफर्मेशन दिलेत ना तेवढे चांगले. पूर्ण लक्षपूर्वक दिलं तर खरंच छान पाणी लागतं गोड. काय कायांचं लक्ष विचलित झालं तर ते पाणी नाही लागत गोड. जसं आहे नेहमीसारखं तसंच लागतं, पण त्याच्यावर अफर्मेशन आले. आता इथे आपला माठ भरलेला असेल किंवा ॲक्वागार्ड असेल, आता आपल्याला सगळ्यांसाठी करायचं तर तुम्ही त्या लोकांसाठी पण अफर्मेशन करू शकतात. मी व माझ्या घरातल्या सगळ्यांसाठी म्हणजे आहे तसंच सेम. तुम्ही व्हिडिओ बघून लिहा, रेकॉर्डिंग बघून लिहा. तर ते तसं तुम्ही करायचं. तसंच सेम अन्नाला पण इथे पाणी गेलंय तिथे अन्नांसाठी पण अन्नासाठी चार्जिंग करायचं आहे. त्यामुळे सगळ्या घरातल्यांना पण लाभ चांगला मिळतो. माठाचं किंवा काय असेल बॉटल असेल, तुम्ही दिवसभर बॉटल पिता त्याचं झाकण उघडायचंय आणि अफर्मेशन द्यायचे. बंद ह्याच्यात नाही द्यायचे हा. झाकण उघडायचं आणि अफर्मेशन द्यायचंय. बघा तुम्हाला किती लाभ होईल त्याचा. चला आता मुलाच्या बॉटल मध्ये केलं तरी चालेल ना, घरच्यांच्या जे ऑफिसला घेऊन जातात बॉटल हा मध्ये. हा हा ऑफिसला जातात त्यांच्या पण आणि दिवसभर तुम्हीच पाणी प्यायचंय ते मग दुसऱ्याला नाही द्यायचंय. नाही, ओके 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 तुमच्यासाठी करताय ना. ओके. आता आपल्याला हे 24 बॉडी पॉइंट करायचे आहेत. तर माझ्या बरोबर कोण करणार आहे? माझ्या बरोबर कोण करणार आता हे 24 बॉडी पॉइंट? चला, प्रत्येकाला वाटतं ना माझी बॉडी चांगली राहावी. हो. पैसा तर खूप कमवतो, पैसा पाहिजेच, गरजेचाच आहे पैसा. पण आपलं शरीर पण तेवढं जर चांगलं असेल तर अजून आनंद येईल ना आपल्याला. बरोबर. त्यासाठी आता हा मेन पार्ट आहे. सगळ्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याकडे ह्याच्याकडे हे एकदा हे करायचं, झेरॉक्स आणायचे आणि लॅमिनेशन करून ठेवून द्यायचं. आणि लक्षात घ्या,
प्रत्येकाला 24 बॉडी पॉइंट एका दिवशी करता येत नाही. ज्याला करता येते ठीक आहे, करा. नाही, एक दिवस घ्या अर्धे, दुसरे दिवस घ्या अर्धे, तिसरे दिवस घ्या. 3 दिवसात तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्यावर आहे. 1 दिवसात करा, 2 दिवसात करा, 3 दिवसात, ज्याला जसं जमेल तसं. दुसरी गोष्ट, इथे दाखवलेले असे हातबीत हे पण आपल्याला चिटकवायचे नाहीयेत. असे गॅप ठेवायचे थोडा, ओके. असा असा, पण हात कप शेप मध्येच. आपण प्रार्थना केलेली आहे रेखीला, आणि प्रत्येक वेळी तुम्हाला कशालाही अफर्मेशन द्यायचे आहे किंवा समजा गुडघा दुखतोय, मान दुखते, डोकं दुखतंय, तर त्यावेळेस तुम्हाला रेखीला कॉल करूनच करायचं आहे हे. तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार तरच. ओके. आता कोण करतंय इथे? चला माधुरी मॅम, तुम्हीच करा मग. हं? ओके. चला, हात रब करा आता. काय ते चष्मा. चष्मा. चष्मा काढून ठेवा. थोडी मी हे झाली, स्टक झाली. चष्मा काढून ठेवा पण, हा लक्षात ठेवा. चला, ज्यांचा चष्मा आहे ना त्यांनी रेग्युलर केलं ना तर चष्म्याचा नंबर पण खूप कमी होतो. तुम्हाला सांगायला मला आवडेल, माझा चष्म्याचा खूप नंबर वाढायचा, खूप किती वर्ष, पण 2018 पासून माझा नंबरच नाही वाढलाय अजिबात, कमी झालाय. चांगलंय. डोळ्यांना अफर्मेशन द्या, खरंच खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट येतो. चला माधुरी मॅडम, माझ्या मागून बोलायचं आहे सगळ्यांनी. म्हणजे मी बोलेन, तुम्ही जसं जसं आहे एक 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 बघत जा. आणि इथे 10चं आहे ना, 1 मिनिट, 10 वरून डायरेक्ट 12वर कुठंतरी आहे एक, मी सांगेन तेव्हा अफर्मेशन, तेव्हा डायरेक्ट त्याच्यावर द्यायचं. किडनीच्या आहे, हा 10 वरून 12वर येईल. 11चा नंतर आहे, इथे बघा आहे, दोन्ही किडण्यांना दिलंय ना, तर मग हो. नंतर 11चा आहे. त्याच्यामुळे गोंधळू नका तिथे की डायरेक्ट असं, कारण लागोपाठ किडनीचं घ्यायला लागेल ना. ओके. चला, मग आता डोळ्यांवर हात हात ठेवायचे, चिटकवायचे नाही, गॅप ठेवा. चला, माझे दोन्ही डोळे माझे दोन्ही डोळे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. स्वस्थ आहेत, निरोगी आहेत. मी माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी माझ्या दोन्ही डोळ्याने हे जग बघत आहे. हे जग बघत आहे. ब्रह्मांडातून पांढरं शुभ्र प्रकाश ब्रह्मांड पांढरा शुभ्र प्रकाश तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं असं तुमच्या डोळ्यांना लागत आहे. तुम्ही बोला, माझ्या माझ्या डोळ्यांना डोळ्यांना. लागत आहे. ती एनर्जी तुमच्या डोळ्यांना फील करा, ते व्हायब्रेशन फील करा. चला, प्रत्येक वेळी एक वाईट प्रकाश व्हिज्युअलाइज करायचा आहे त्या त्या भागामध्ये. आता दोन्ही हात ब्रेनवर पिक्चर बघा आणि करा. ओके. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझा मेंदू खूप स्ट्रॉंग आहे. माझ्या मेंदूमध्ये नेहमी माझ्या मेंदूमध्ये नेहमी चांगलेच विचार येतात. चांगलेच विचार येतात. माझे निर्णय नेहमी माझे निर्णय नेहमी योग्यच असतात. योग्यच असतात. चला, थर्ड वर पिक्चर बघा आणि करा. कानावर, माझे दोन्ही कान माझे दोन्ही कान स्ट्रॉंग आहेत व योग्य पद्धतीत स्ट्रॉंग आहेत व योग्य पद्धतीत काम करत आहेत. काम करत आहेत. मी अगदी स्पष्टपणे मी अगदी स्पष्टपणे ऐकू शकते माझ्या दोन्ही कानांनी. ऐकू शकते माझ्या दोन्ही कानांनी. माझ्या कानावर नेहमी माझ्या कानावर नेहमी चांगलेच ऐकू येते. चांगलेच ऐकू येते. चार वर या. मस्तिष्क, माझा थर्ड आय माझा थर्ड आय पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. माझी मेमरी स्ट्रॉंग आहे. 5 वर दोन्ही हात डोक्याच्या मागून ठेवायचा आहे. मग क्राऊन चक्राला अफर्मेशन द्यायचं. माझं क्राऊन चक्र माझा क्राऊन चक्र व त्याभोवतीचे सगळे अवयव व त्याभोवतीचे सगळे अवयव ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्ह आहेत. माझी आध्यात्मिक पॉवर शक्ती माझी आध्यात्मिक पॉवर शक्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. माझा स्वतःवर आणि माझा स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास आहे. परमेश्वरावर विश्वास आहे. 6 एक हात गालावर ठेवा व एक हात मागे. माझे गळ्यावर. माझे थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र
थायरॉइड आणि थायरॉइड आणि थ्रोट चक्रा संबंधित थ्रोट चक्रा संबंधित सारे अवयव सारे अवयव स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत, स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत, चार्ज आहेत कायमचे. चार्ज आहेत कायमचे. परत सेम अफर्मेशन आहे. माझे थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत. स्ट्रॉंग ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. माझं कम्युनिकेशन माझं कम्युनिकेशन चांगले आहे. चांगले आहे. 8 हार्ट चक्र, दोन्ही हात हार्ट चक्रावर. माझे हार्ट चक्र माझे हार्ट चक्र आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव आणि त्याच्या भोवतीचे सर्व अवयव स्ट्रॉंग आहेत आणि स्ट्रॉंग आहेत आणि ही दिव्य रेखीची ऊर्जा ही दिव्य रेखीची ऊर्जा हार्ट चक्रात हार्ट चक्रात योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. एकच मिनिट तृप्ती मॅडम, हात चिटकवायचे नाही, थोडं गॅप ठेवायचा आहे. गॅप. माधुरी मॅडमकडे बघा, चिटकवू नका, थोडा गॅप ठेवा. मणिपूर चक्र 9 वर बघा. आपल्या नाभीच्या 4 बोटे वरती माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र आणि त्याच्या भोवतीचे सारे अवयव आणि त्याच्या भोवतीचे सारे अवयव चार्ज ऍक्टिव्ह आणि बॅलन्स आहेत. आणि बॅलन्स आहेत. 10 वर या. माझ्या लेफ्ट साइडची किडनी, माझ्या लेफ्ट साइडची किडनी, पॅनक्रियाज बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. बॅलन्स आहेत, ऍक्टिव्ह आहेत. व्हाईट प्रकाश बघा तिकडे किडनीमध्ये तुमच्या स्वतः व्हिज्युअलाइज करायचा. व्हाईट प्रकाश तिथे प्रवाहित होत आहे. चला 12 वर जायचंय डायरेक्ट आता. माझ्या राईट साइडची किडनी माझ्या राईट साइडची किडनी ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह आहे. योग्य प्रमाणात इकडचे सगळे अवयव काम करत आहेत कायमचे. इकडचे सर्व अवयव काम करत आहेत कायमचे. आता 11 वर या परत. माझे दोन्ही लंग्स माझे दोन्ही लंग्स हेल्दी आहेत. डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात डिवाइन एनर्जी योग्य प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे माझे दोन्ही लंग्स प्रॉपर काम करीत आहेत. दोन्ही हात पोटाजवळ ठेवा आता. माझे स्वादिष्टान चक्र बॅलन्स चार्ज व ऍक्टिव्ह आहे. दिव्य रेखीची ऊर्जा तिथे योग्य प्रमाणात प्रवाहित होत आहे. रूट चक्र युरिनच्या जागी. दोन्ही हात ठेवा. माझे रूट चक्र आणि त्या जागचे सर्व अवयव चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. 15 वर या. घाई नाही ना होत आहे, बरोबर होत आहे ना? हा, बरोबर आहे. दोन्ही हात पोटावर ठेवा. माझे दोन्ही गुडघे प्रॉपर काम करीत आहेत. त्यामधील सर्व अवयव बॅलन्स आहेत, चार्ज आहेत, ऍक्टिव्ह आहेत कायमचे. 16 वर या. दोन्ही पायांच्या टाचा, दोन्ही हात टाचांवर ठेवा व हिलिंग द्या. माझ्या दोन्ही पायांच्या टाचा ऍक्टिव्ह आहेत. मी छान उत्तम प्रकारे चालू शकते, फिरू शकते कायमची. चला. आता तळवे 17. माझे दोन्ही पायाचे तळवे चार्ज ऍक्टिव्ह आणि दिव्य रेखीची ऊर्जा योग्य प्रमाणात तिथे प्रवाहित होत आहे. चला 18. शोल्डर. माझे दोन्ही शोल्डर स्वस्थ, निरोगी आणि ऍक्टिव्ह चार्ज आहेत, बॅलन्स आहेत. 19 वर या आता. एक हात मागून मानेवर व थोडा खाली घ्यायचा आहे.
मागच्या साईडचे थ्रोट चक्र, मागच्या साईडचे थ्रोट चक्र, माझी मान माझी मान हेल्दी व स्वस्थ आहे. हेल्दी व स्वस्थ आहे. माझं थ्रोट चक्र माझे थ्रोट चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहेत कायमचे. 20 20 वर या आता. दोन्ही हात मागून हार्ट चक्रावर ठेवा. माझे बॅक साईडचे हार्ट चक्र माझ्या बॅक साईडचे हार्ट चक्र ऍक्टिव्ह व बॅलन्स आहे ऍक्टिव्ह व बॅलन्स आहे व त्याभोवतीचे सर्व अवयव व त्याभोवतीचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करीत आहेत. योग्य पद्धतीत काम करीत आहेत. चला 21. नाभीच्या 4 बोट वरती मागून मणिपूर चक्राला हिल करायचं. हात ठेवा. माझे मणिपूर चक्र माझे मणिपूर चक्र चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. चार्ज ऍक्टिव्ह बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव त्याचे सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करीत आहेत. योग्य पद्धतीत काम करीत आहेत. 22. बॅक साईडच्या किडनीवर स्वादिष्टान चक्रावर हात ठेवा. माझ्या दोन्ही किडनीज माझ्या दोन्ही किडनीज हेल्दी व ऍक्टिव्ह आहेत कायमच्या. हेल्दी व ऍक्टिव्ह आहेत कायमच्या. 23. दोन्ही हात स्वादिष्टान चक्रावर ठेवा. माझे स्वादिष्टान चक्र माझे स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे. बॅलन्स आहे. त्यातील सर्व अवयव त्यातील सर्व अवयव योग्य पद्धतीत काम करीत आहेत कायमचे. योग्य पद्धतीत काम करीत आहेत कायमचे. 24. आता लास्ट रूट चक्रावर. माझे मागच्या साईडचे रूट चक्र माझ्या मागच्या साईडचे रूट चक्र व त्याभोवतीचे सगळे अवयव व त्याभोवतीचे सगळे अवयव योग्य पद्धतीत काम करीत आहेत कायमचे. योग्य पद्धतीत काम करत आहेत कायमचे. आता दोन्ही हात जोडा आणि डोळे बंद करा. आणि संपूर्ण तुमचं शरीर व्हिज्युअलाइज करा आणि मनातल्या मनात बोला. डोळे बंद करा. माझे संपूर्ण शरीर माझे संपूर्ण शरीर दिव्य रेखीच्या ऊर्जेने दिव्य रेखीच्या ऊर्जेने योग्य पद्धतीने काम करत आहे. योग्य पद्धतीने काम करत आहे. मी हेल्दी आहे. मी हेल्दी आहे. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू दिव्य शक्ती. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. थँक्स टू मी. थँक्स टू मी. इथे झाल्यावर कॉर्ड तुमचं झालं, सगळं झालं. आता इथे कॉर्ड कटिंग करायचे, पण आता थांबा. क्लास झाल्यावर म्हणजे तुम्हाला उद्याच करायची आहे, पण ठीक आहे, तुम्ही बोललात प्रार्थना तर कॉर्ड कटिंग करू शकता, नो प्रॉब्लेम. आता आपण प्रत्येक तुम्हाला सांगितलं प्रत्येक बॉडी पार्ट डोक्यापासून ते पायापर्यंत केलं ना, तर तुम्ही 3-3 मिनिटं द्यायचं इथे प्रत्येक ह्याला. आता आपण तेवढं देऊ शकत नाही प्रत्येकाला 3-3 मिनिटं, खूप वेळ जाईल. 3-3 मिनिटं द्यायचे, प्लस पूर्ण बॉडीमध्ये असं व्हिज्युअलाइज करायचं. आता तुम्ही डोळ्यांना दिलंय, मग तिथे व्हाईट प्रकाश इमॅजिन करायचा आहे. डोक्याच्या इथे व्हाईट प्रकाश लास्टला अफर्मेशन देऊन झाल्यावर प्रत्येकाने व्हिज्युअलाइज करायचं आहे. समजलं इथपर्यंत? आणि हो. प्रत्येक अवयवाला 3-3 मिनिटं हील करायचं, म्हणजे थांबायचं आहे. डोळ्यांना बोलली तर मला असं थांबायचं आहे, मग नंतर खाली यायचं आहे. थ्रोट चक्र हळूहळू, पण आपल्याला टाइम नसतो तेवढा, तर तुम्ही करू शकता थोडे थोडे. आणि समजा आता 24 बॉडी पॉइंटला टाइम नाही तुम्हाला, तुमचा गुडघा दुखत असेल, काही दुखत असेल, तर तुम्ही काय कराल? एक आहे, चला गवताची टेक्निक सगळ्यांनी बघा इथे. माधुरी मॅम करा, परत तुम्हालाच करायचा. आता समजा माझं डोकं दुखतंय, खरंच दुखतं खूप. हा? खरंच दुखतंय माझं खूप आज. हा, मग मला सांगा आता. आता इतकं शांत व्हा ना माधुरी मॅम, आणि माझ्याकडे फोकस करा आणि तुमच्या डोक्याकडे. ओके. हा, आता पूर्ण हे असं उपटल्यासारखं करायचं, जसं गवत उपटतो ना आपण. पूर्ण माझ्या डोक्यातील माझ्या डोक्यातील नेगेटिव्ह एनर्जी नेगेटिव्ह एनर्जी पूर्ण निघून पूर्ण निघून ब्रह्मांडात, तिकडे बघा, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. खालून वरती फूक मारायच्या, परत परत असं करायचं. दुसरं पण सांगते बोलायचं काय. माझ्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा माझ्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे माझ्या हातामध्ये आलेली आहे पूर्णपणे माझ्या हातामध्ये आलेली आहे आणि आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध शुद्ध झालेली आहे. फूक मारा आणि वरती टाका. झालेली आहे.
चला परत. माझ्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा माझ्या डोक्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे माझ्या हातामध्ये आलेली आहे. पूर्णपणे माझ्या हातामध्ये आलेली आहे. जरा खेचा. आता तुमचं डोकं दुखतंय ना, पूर्ण डोळ्याच्या इथे वगैरे खेचून घ्या, पूर्ण खेचून घ्या. 1 मिनिट सगळ्यांनी शांत राहा आणि हीच क्रिया करा. डोळे बंद करा मात्र. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. खालून वर फूक मारा. कसं वाटतं? रिलीफ वाटतंय. खरंच रिलीफ वाटतंय. प्रत्येक वेळी करा. प्रत्येक वेळी तुम्हाला डोकं दुखतंय, पाय दुखतंय, तर ही क्रिया करायचीच आहे. बोट दुखतंय, बोटाला करा. खेचून घ्या पूर्ण आणि ब्रह्मांडाला शुद्ध झालेली आहे. हात दुखतोय, घ्या खेचून पूर्ण. खेचून घ्या पूर्ण. काही कुठे एक सरप्राईज माझ्या इथलं दुखत होतं ना, डायरेक्ट गेलं ते निघून डायरेक्ट. इतकं सरप्राईज आहे आणि लाईट पण आली. थँक्यू. असंच तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन दे सगळ्यांना. नाही, माझं पण राहिलं खूप. सकाळपासून माझं 10th स्टँडर्ड आहे ना, माझ्याकडे एवढं हेडेक आज ते BLO ड्युटी वगैरे खूप दुखत होतं. आणि मुंबईमध्ये पाऊस कंटिन्यू. सॅन्टाफिल मला दिलेलं होतं, पण मला एवढं छान वाटलं. 2 मिनिटात एकदम रिलीफ मिळाला. पूर्ण ही साईड दुखत होती. म्हणजे खूप छान वाटतंय. नक्की मस्त. थँक्यू. Thank आज मी खूप खूप एक्साइटेड. थँक्यू. चला आता इथपर्यंत आशा आहे, मला समजलंय. आता उद्या आपले अॅटलमेंट आहे, पण उद्या आपल्याला ची बॉल कसं करायचं तयार करायचं. किती वाजले आता एक्झॅक्ट? 6:15. थोडी माहिती देते मी. ची बॉल कसा तयार करायचा आहे, स्वतःला प्रोटेक्शन कसं करायचं आहे. आपण घरातून बाहेर पडतो, आपल्या दागिन्यांना, आपल्या वस्तूंना घेऊ का शिकून आज? मग डायरेक्ट फक्त अॅटलमेंट राहील, चालेल? चालेल. हो. चला. मॅडम तर उशीर होईल ना? किती वेळ लागेल याला शिकायला? 15 मिनिटं लागतील आता नाही, बस. घ्या वेळ. नाही मॅडम, हॅलो, मला आज हा, देवात पूजेला जायचं आहे ना, म्हणून. रोज 6:15 पर्यंत 6:30 पर्यंत होतं ना आपलं. 6:30 नाही झाले मॅडम, 6:15 झाले. नाही 6:30 पर्यंत होईल का पण मग आपलं? हो, थोडाच आहे मग घ्या. पोर्शन. उद्या मग घ्या. फक्त काय तुम्हाला अॅटलमेंट द्यायचे, मग मोकळे तुम्ही पण. हा चला आता ठीक आहे. सगळ्यांनी हात रब करा. आता लक्षात घ्या, इथे तुम्ही घराच्या बाहेर जाताय, स्वतःला रेकीचे आता साधक होणार आहे. उद्या अॅटलमेंट दिल्यावर तुम्ही रेकीचे साधक होणार आहे, तर स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं आहे. घरातल्यांना पण दिलं तरी चालेल. हात रब करायचा आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे की काल मी तुम्हाला ऑरा दाखवलेला, ती शील्ड पूर्ण तयार करा तुमच्या भोवती. नाही, हाताने नाही करायचंय, फक्त व्हिज्युअलाइज करायचंय. फक्त हात खाली घ्या. आता असे ठेवलेत तरी चालेल, मांडीवर, किंवा असे घेतलेत तरी चालेल. डोळे बंद सगळ्यांचे. एक शील्ड तयार करा तुमच्या भोवती. इमॅजिन करा, सकाळी तुम्ही उठल्या उठल्या हे तुमच्या अंथरुणातच करायचं आहे. शील्ड आलेली आहे तुमच्या भोवती. आता फक्त प्रोटेक्ट बोला. प्रोटेक्ट. बस. ही एक क्रिया झाली. ही लक्षात ठेवा कायम. तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायचं आहे. खूप सारे जण आहेत ज्यांचे ऍक्सिडेंट झालेले आहे, कोणाला खूप खूप फरक पडलेला आहे. म्हणजे अक्षरशः वाचले आहेत ची बॉलने आणि ह्याच्याने. काय झालं इथे? चला आता आपल्याला ची बॉल तयार करायचा आहे. आता जसं दाखवते तसा ची बॉल करायचा आहे. हा ची बॉल आपल्याला तयार करायचा आहे. चला आता हात रब करा. चांगला करा हात. इकडे बघा. जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल. आता हा बॉल तयार करायचा, एनर्जीचा बॉल. हा एनर्जीचा बॉल मी हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे.
स्वतःसाठी ग्रहण करत आहे. मॅडम आवाज गेला, कळलं नाही. हा एनर्जीचा बॉल मी, आला आवाज? हा आता आला. हा एनर्जीचा बॉल मी हा एनर्जीचा बॉल मी स्वतःसाठी ग्रहण करत आहे. स्वतःसाठी ग्रहण करत आहे. या बॉलच्या ऊर्जेमुळे या बॉलच्या ऊर्जेमुळे मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण मला माझ्या जीवनात प्रत्येक प्लीज माईक बाकीच्यांनी म्यूट करा, प्लीज प्लीज. परत रेकॉर्डिंगला तुम्हालाच प्रॉब्लेम होईल हं. प्रत्येक क्षण उत्तम आरोग्य प्रत्येक क्षण उत्तम आरोग्य व उत्तम दीर्घायुष्य व उत्तम दीर्घायुष्य प्राप्त झाले आहे. प्राप्त झाले आहे. दिव्य रेखीचे सुरक्षा कवच दिव्य रेखीचे सुरक्षा कवच माझ्या भोवती निर्माण झाले आहे. माझ्या भोवती निर्माण झाले आहे. आता तो बॉल डोक्यावर घ्यायचा आहे. ह्या बॉलच्या ऊर्जेमुळे या बॉलच्या ऊर्जेमुळे माझे संपूर्ण शरीर, माझे संपूर्ण शरीर, माझे सातही चक्र, माझे सातही चक्र, माझा संपूर्णतः ऑरा माझा संपूर्णतः ओरा सुरक्षित झालेला आहे. सुरक्षित झालेला आहे. आता लक्षात घ्या, अलगद 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 पायापर्यंत जायचं आणि हा बॉल शरीरावरून खाली सोडायचा आहे पायापर्यंत. थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू दिव्य शक्ती, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्स टू मी. थँक्स टू मी. झालं इथपर्यंत. आता आपल्या घरामध्ये आपण कुठे बाहेर जातो, 10 दिवसासाठी जातो, 4 दिवसासाठी जातो, तर आपल्याला भीती असते ना की आपल्या घरात चोरी होईल, चोर येईल, काय होईल वाटतं ना, किंवा गाडी आपल्या बिल्डिंग खालून जाईल, कार आहे, असं होतच, भीती वाटते प्रत्येकाला. आजकाल चोऱ्या पण होतात आहेत. तर आपण इथे काय करायचंय, रेखीला कॉल करायचा आहे. पहिला रेखीला कॉल केल्यानंतर आपल्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत, जसे माणसं पण आहेत, आपल्या सासूबाई आहेत, 2 मुलं आहेत, आपले मिस्टर आहेत, जर आपण मैत्रिणींबरोबर जात असो ते मागे आहेत, मग आपल्या सगळ्या वस्तूची बॉल तयार करायचा. हा केलाय तसा समजेल ना. आता बघा, हा केला, हा ची बॉल तयार, त्याच्यात सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. इथे समजेल ना सगळ्यांना ची बॉल करायचा. आता हो हो. हा, त्याच्यामध्ये बोलायचं की तुमच्या घरातले दागिने, तुमच्या काय व्हेकल्स असतील त्या, माझ्या घरात एवढी एवढी माणसं आहेत. दारात जायचं, पूर्ण घरातून असं हे जायचं, फिरायचं आणि दारात जायचं आपल्या. जेव्हा आपण निघू ना, लक्षात घ्या, हा बॉल आहे ना, तो असा घ्यायचा आणि स्प्रेड करायचा घरात. काय करायचा? रोख. हा, पूर्ण स्प्रेड करायचा. असा घ्यायचा आणि पूर्ण स्प्रेड करायचा आणि बोलायचं तिथे. सगळ्या वस्तू व्हिज्युअलाइज करायचं. माझं घर प्रोटेक्ट 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 आहे. प्रोटेक्शन द्यायचं पूर्ण घराला. माझ्या घरातल्या व्यक्ती, म्हणजे तुम्ही आता तिथे केलेत ना बॉलमध्ये, घरातल्या व्यक्तींना, दागिन्यांना, तुमच्या गाड्या वगैरे काय, घरातली माणसं, त्यांना सगळं व्हिज्युअलाइज करायचंय तिथे. सगळे हे प्रोटेक्शन खाली आले तुमच्या म्हणजे. आणि दारात गेल्यावर ते प्रोटेक्शन करायचंय. मग बघा, तुम्ही बिंदास जा बाहेर, काहीच प्रॉब्लेम होत नाही. मी दरवेळेस जाताना करते. आणि मास्टर क्लासमध्ये तर ह्याच्याहून अजून चांगल्या टेक्निक आहे तुमच्या घरांना कसे म्हणजे निगेटिव्ह गोष्टींपासून पण, आणि प्रोटेक्ट कसं करायचं ते. खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहे. नक्की सगळ्यांनी क्लास करा. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पर्सनल मेसेज करा. आणि उद्या अॅटुलमेंट आहे. अजून एकदा सांगते, ज्यांचे अॅटुलमेंट झाले त्यांनी परत परत घेऊ नका. वन टाइम, फर्स्ट टाइम ज्यांची अॅटुलमेंट आहे त्यांनी उद्या या. चला, इथे आपला क्लास संपलेला आहे. जर कोणाला काय असेल, आणि रोजची प्रॅक्टिस काय करायची मॅडम आहे? परत ची बॉल दाखवा ना, एकदा परत दाखवा ना ची बॉल. हा, चला घ्या. जवळ, दूर, जवळ, दूर, जवळ, दूर, गोल गोल, गोल गोल, गोल गोल, गोल गोल. माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाई आहेत, 2 मुलं आहेत, माझे मिस्टर आहेत, अजून कोण तुमचे असतील ते XYZ आहेत, माझ्या 2 कार आहेत, माझ्या गाड्या आहेत, काय आहेत ते बोलायचं, माझे दागिने आहेत अमुक अमुक. मी त्या सगळ्यांना प्रोटेक्शन देत आहे. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. आणि दाराजवळ जायचं आणि हा बॉल स्प्रेड करायचा. ओके, समजलंय सगळ्यांना? माधुरी मॅम हो हो. चला. सगळ्यांना, नीला मॅडम, संध्या मॅडम, सगळ्यांना
हो ओके. सकाळी अंथरुणातून मॅडम सकाळी अंथरुणातून उठून तेव्हा पण हेच करायचं ना? तेव्हा फक्त आपण स्वतःला प्रोटेक्ट करायचं ना? आता तेव्हा प्रोटेक्शन हे नाही द्यायचं चिबॉलचं असं. आता हा ऐका, आता 11च्या क्लासला येता तुम्ही, पण सकाळी उठल्या उठल्या हात रब करायचं, अंथरुणातून बसलं की सरळ रेकीला कॉल करायचा आहे, सोडून द्या. मग 11च्या क्लासला येता तेव्हा सगळं होतं तिथे, परत काय करायची गरज नाही. पण जे येणार ओके. नाहीये 11च्या क्लासला त्यांनी प्रोटेक्शन घ्या, बाहेर जाताना हे प्रोटेक्शन द्या. आणि सकाळी उठलं, आता तुम्ही अभ्यास काय करणार आहे रोजचा? सकाळी रेखीला कॉल करणार आहे, स्वतःला प्रोटेक्शन देणार आहे, तुमचं काय दुखत असेल तिथे तुम्ही हिलिंग स्वतःला देणार आहे, दुसऱ्याला हिलिंग देणार आहे. दुसऱ्याला हिलिंग देताना थोडी तरी काहीतरी अमाऊंट घ्या. फ्री मध्ये कोणाला द्यायचं नसतं. थोडं मॅडम एनर्जी. मॅडम एकदा रेकी कॉल दाखवा ना. आज मॅडम तुम्हाला घाई झालेली आणि तुम्ही मला नका सोडत. चला चला माधुरी मॅम बोला माझ्या मागून. आज माधुरी मॅमला मी काय सोडत नाही. मी दिव्य रेखी शक्तीचे आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझ्या माता पिता, मी माझे माता पिता, हा ईश्वर गुरुजनांचे आभारी आहे. गुरुचरणांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश ब्रह्मांडातून एक वाईट प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून, माझ्या सहस्र चक्रातून, माझ्या सातही चक्रात, माझ्या सातही चक्रात, माझ्या ऑरामध्ये माझ्या ऑरामध्ये प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे. खालून वर 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 खालून वर 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 माझ्या अनाहत चक्रात, माझ्या अनाहत चक्रात, अनाहत चक्रातून माझ्या हातात, हात असे करायचे, अनाहत चक्रातून माझ्या हातात प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता कॉर्ड कटिंग पण बघून घ्या एकदा. चला सगळ्यांनी करा. आणि उद्या येताना, उद्या 4:30 सॉरी 5:30ला येताना सगळ्यांनी रेखीला कॉल करून यायचे, अटुलमेंट आहे तेव्हा. चला मी माधुरी मॅडम, मी नकारात्मक बाधांपासून मी नकारात्मक बाधांपासून स्वतःची मुक्तता करत आहे. स्वतःची मुक्तता करत आहे. बेंबी जवळ जाऊन कट 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 3 वेळा कट करा. कट कट. चला समजलंय? हो. चला बाय, धन्यवाद. उद्या भेटूया. Thank you. मॅडम मला चक्कर आल्यासारखं होतं, असं म्हणजे हल्ल्यासारखं होतं. कोण बोलतंय? नीलम शितोळे. ह्याच्याने काही होत नाही, रेखीने असं काही होत नाही नाही बिलकुल. नाही, तुम्ही रेकीने नाही, मला म्हणजे त्रास होतोय, असं हल्ल्यासारखं होतं मला सारखं. थोडस काहीतरी गोड खाऊन घ्या ना मॅडम. तो बराच दिवस झाला त्रास चालू आहे, त्याच्यामुळे मी हे रेकी जॉईन केलं होतं. हा लक्षात घ्या, तुम्हाला त्रास आहे ना मॅडम, रोज करा, तुम्ही रोज करा. खरंच तुम्ही ह्याच्यातून हील होणार. तुमचा हा प्रॉब्लेम थोडे दिवसांनी तुम्ही स्वतः येऊन मला सांगाल की माझा हा त्रास गेलाय मॅडम. कारण मी पूर्ण बॉडी चेकअप सगळं करून घेतलंय, काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात. डॉक्टर म्हणतात सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी पण मला असं हल्ल्यासारखं होतं. असं तुम्ही बघा, थोडे दिवस या, खरंच तुम्हाला फरक येणार. पूर्ण पूर्ण म्हणजे विश्वास ठेवून या. संध्या मॅडमला मॅडम हा. ते तुम्हाला कसली अमृत वगैरे रेकी पण ज्याची ना, तर माझं मध्ये मध्ये लाईट गेले होते, त्यामुळे माझे ते शब्द गेले होते सगळे. थँक्स पुन्हा मॅडम सांगितलं. रेकॉर्डिंग मॅडम उद्या रेकॉर्डिंग पाठवेल ना, तर तुम्ही बघून घ्या त्याच्यामध्ये. हा आणि जर कोणाकडे असेल ना प्रार्थना लिहिलेली असेल तर, आणि स्क्रीनशॉट घेतलाच असेल ना तुम्ही? हो घेतला घेतला. हा चालेल. चला झाला ना क्लास? ओके हो थँक्यू. चालेल. चला थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. सोबत घेऊन तर बसू नको सांगितलं. हॅलो डुबलं माणूस. रेकॉर्डिंग मध्ये येईल, रेकॉर्डिंग मध्ये येईल. प्लीज बोलू नका.